नमस्कार, मी कनिष्का आणि आपण पाहताय माय पीसीएमसी। पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर थेट जीवघेण्या प्रसंगात झाल्याचं पाहायला मिळालं। पुण्यातील संगमवाडी परिसरात भर दिवसा एका महिलेनं तरुणाला तब्बल 2 किलोमीटर पर्यंत कारच्या बोनेटवर फरफटत नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। शनिवार 17 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली। कल्याणी नगरहून संगमवाडीच्या दिशेने येताना एका महिला कार चालक आणि इनोवा चालकामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। वाद वाढल्यानंतर इनोवा चालकानं आपली गाडी रस्त्यात आडवी लावून महिलेला अडवण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली। या वादादरम्यान संतप्त झालेल्या तरुणाने महिलेला पुढे जाण्यापासून रोखण्यासाठी थेट तिच्या कार समोर उभा राहिला। मात्र त्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली। महिलेनं कार न थांबवता पुढे दामटवली आणि त्याच वेळी तो तरुण थेट कारच्या बोनेटवर पडला। धक्कादायक बाब म्हणजे अशा अवस्थेतही संबंधित महिला चालकानं कार थांबवली नाही। जवळपास 2 किलोमीटर पर्यंत तरुण बोनेटवर लटकलेला असतानाच कार भरधाव वेगानं धावली। या संपूर्ण प्रकारामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पुणे पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे। रस्त्यावरील संताप आणि बेफिक्री किती धोकादायक ठरू शकते याचं हे भयावह उदाहरण आहे।